अनाथ मुलांचं शिक्षण आणि परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ, शासकीय निमशासकीय अनुदान असलेल्या संस्थांमध्ये योजना लागू, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय. स्वच्छ सर्वेक्षण 2024 स्पर्धेत कराडचा दुसरा क्रमांक. 50,000 ते 1 लाख लोकसंख्येच्या शहरामध्ये कराड नगरपालिकेला सलग 6व्यांदा हा पुरस्कार. प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी आरोपी दीपक काटे पत्रकार परिषद घेणार. रविवारी सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार. पुण्याच्या हिंजवडीमध्ये अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई. हिंजवडीच्या 21 दुकानदारांना पिंपरी पालिकेची नोटीस. दुकानं तत्काळ रिकामी करण्याचे अधिकाऱ्यांचे आदेश. सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये शिक्षक आणि संस्था चालकाकडनं विद्यार्थ्यांना मारहाण. संस्था चालक आणि शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल. विधिमंडळ परिसरातल्या हाणामारी प्रकरणी नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले यांना पोलीस कोठडी. देशमुख आणि टकलेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.